शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण कारले पिकामध्ये ज्याही शेतकऱ्यांनी आता प्लॉट बुकिंग केलेले आहे त्याचबरोबर इथून पुढे बरेच शेतकरी प्लॉट बुकिंग करत आहेत, परंतु हे बुकिंग करत असताना आपण उन्हाळी वातावरणामध्ये टेम्परेचरच्या वातावरणामध्ये आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे। आता ठीक आहे, एक 4-5 दिवस थोडं पावसाचं ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, परंतु या वातावरणामध्ये सुद्धा व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, फवारण्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, ही सर्व चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यापूर्वी दादा आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा। माझे नाव पंडित वामनराव वडजे, राहणार आंबेवणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9307790459। आपण याच्या अगोदर टोमॅटोची पण प्लॉट आपण बुक केलं होतं आपण, आणि आता कारल्याचं पण केलं, कारल्याचा प्लॉट चालू केला आहे। अतिशय सुंदर वाढ त्या ठिकाणी झालेली, तुमचं काम दररोज त्याच्यामध्ये वेळेवरती काम करताय, बरोबर आहे? बरोबर। म्हणजे फवारण्यांबरोबर तुमच्या कामाला सुद्धा आपण तितकंच महत्त्व दिलं पाहिजे, कारण वेळच्या वेळेवरती काम जर झालं, फवारण्या टायमिंग मध्ये झाल्या, तुमचं ड्रिपचे ऍप्लिकेशन टायमिंग मध्ये गेले तर नक्कीच आपल्याला कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नाही, ॲव्हरेजला आपल्याला त्या ठिकाणी फरक पडतो। आज जर बघितलं तर कारल्याची सेटिंग त्या ठिकाणी होते, कोणत्याही झाडावरती जर बघितलं तर अतिशय सुंदर पद्धतीची सेटिंग आता व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे एक साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये आता कारल्याला आपल्याला बऱ्यापैकी फळाची लागवड त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही। आता हे सर्व करत असताना आपल्याला जे फवारणी नियोजन किंवा ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून आपण जे काम करतो ते काम करत असताना ते सांगितलेलं नियोजन जर आपण वेळेवर केलं तर नक्कीच फायदा होतो। आता त्याच्यामध्ये तुमच्यासाठी 3 ते 4 फवारण्या फार महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण या स्टेजला आल्यानंतर आपण सेटिंगची फवारणी असेल, व्हायरसची फवारणी असेल, आपण व्हायरस कोणत्या माध्यमातून येतो हे पण आपण समजून घेतलं पाहिजे। व्हायरस हा शक्यतो पांढरी माशी त्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सुद्धा आपल्या झाडावरती व्हायरस त्या ठिकाणी येतो, मग पांढऱ्या माशीची फवारणी आपल्याला काढून घेणं गरजेचे। पांढऱ्या माशीच्या 2 ते 3 फवारणी या ठिकाणी सांगतो आपण, आलटून पालटून त्या फवारण्या 3-4 दिवसाच्या अंतराने जर घेतल्या तर नक्कीच पांढऱ्या माशीला आपले चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी येतील। आता पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय टाटा मानिक म्हणजे ॲसिटामाप्राइड घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 100 ते 150 ग्रॅम पर्यंत। लक्षात घ्या 200 लिटर पाण्याचं प्रमाण असणार आहे, आणि व्यवस्थित पद्धतीने फवारणी आपण कव्हरेज पकडून जर घेतली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला ॲसिटामाप्राइड 200 लिटर पाण्यासाठी 100 ते 150 ग्रॅम पर्यंत, सुमिटोमो कंपनीचं सुमी प्रिंट आपल्याला घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली। ही फवारणी आपण व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायची। ही फवारणी केल्यानंतर परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव परत कमीत काही थोड्या बहुत प्रमाणात वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण टाटा रॅलीज कंपनीचं क्लास्टो आपल्याला घ्यायचं आहे। लक्षात घ्या टाटा कंपनीचं क्लास्टो आपल्याला घ्यायचं आहे एकरी 200 ग्रॅम या प्रमाणात। लक्षात घ्या एकरी 200 ग्रॅम या प्रमाणात आपण फवारणी जर घेतली तर आपल्याला नक्कीच पांढऱ्या माशीपासून चांगला बचाव त्या ठिकाणी होईल। आता ही फवारणी देत असताना आपण लाल कोळीचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण एक कीटकनाशक देणं गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये तुम्ही बायर कंपनीचं ओबेरॉन त्या ठिकाणी घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली। तुम्हाला नक्कीच लाल कोळीसाठी असेल, त्याचबरोबर माव्यासाठी असेल, याच्यासाठी त्याचे चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील। आता या फवारण्या झाल्या तुमच्या कीटकनाशक किंवा पांढऱ्या माशीसाठी, परंतु याच्यासोबत आपल्याला व्हायरस येऊ नये याच्यासाठी सुद्धा आपल्याला 2 ते 3 फवारण्या महत्त्वपूर्ण घेणं गरजेचे आहे। आज जर बघितलं पूर्ण प्लॉट चांगल्या पद्धतीचं डेव्हलप होते, आणि प्लॉट डेव्हलप करत असताना आपल्याला जर व्हायरसचा प्रादुर्भाव होत असेल तर तो नक्कीच पसरण्याचं पण काम होतं। मग आपल्याला हा व्हायरस येऊ द्यायचा नाही, किंवा एखाद्या झाडावरती आलेला असेल तर तो त्याच ठिकाणी नष्ट करायचा आहे। मग आपण याच्यासाठीच्या फवारण्या त्याचसोबत जे आपण फवारण्यांसोबत आपण जे टेम्परेचर तयार होतं हे सुद्धा आपण मेंटेन ठेवणं गरजेचं आहे। त्याला पाणी नियोजन देत असताना आपण रात्रीच्या वेळेला पाणी देणं, लक्षात घ्या कुठेही ऊन असताना दुपारच्या वेळेला पाणी शक्यतो टाळलं पाहिजे। तुमचं मल्चिंग पेपर तापलेला असतो, नळी ड्रिपची नळी म्हणतो आपण, ती सुद्धा तापलेली असते, आणि अशा वेळेस बऱ्याच वेळेस ते गरम पाणी आपल्याला मुळीला जातं आणि झाड शॉक खातं, आणि अशा वेळेस सुद्धा व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्याचबरोबर आपण ज्यावेळेस रोप आपण नर्सरीमधनं रोप आणतो त्याची लागवड करतो, अशा वेळेस जर आपलं रोप जास्त दिवसाचं झालं असेल, लक्षात घ्या कुठेतरी आपण 25 ते 30 दिवसामध्ये आपण त्याची लागवड करायला पाहिजे। ते जर रोप तुमचं 27, 28, 30, 35 दिवसाच्या पुढे निघून गेलं तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्या मुळीची कॉयल त्या ठिकाणी तयार होते। आता ती जर कॉयल तयार झाली तर नक्कीच त्यामुळे सुद्धा आपल्याला वरती व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो। हे 2 ते 3 कारणं फार महत्त्वाची। आता हा पसरू द्यायचा नाही, मग आता पसरू देऊ नये म्हणून आपण काळजी घेणं गरजेची। ज्याही ठिकाणी व्हायरसचं झाड असेल त्याला आपण, समजा तुम्ही पानं कटिंग करत असाल, कुठेतरी वेलवरती टाकत असाल तर अशा झाडाला आपण स्पर्श करायचा नाही। आपल्या हाताच्या माध्यमातून सुद्धा तो व्हायरस दुसऱ्या झाडावरती पसरू शकतो, किंवा मुळीच्या माध्यमातून सुद्धा पसरू शकतो, त्यामुळे तो आपल्याला जागेवरती नष्ट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आता हे सर्व करत असताना फवारण्यांचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे। आता व्हायरससाठीच्या 2 ते 3 फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला फायटोट्रॉन कंपनीचं झिलॉन घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 800 मिली। लक्षात घ्या
अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असणारे 200 लिटर पाण्यासाठी 800 मिली झिलॉन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय। त्यासोबत ताक घ्यायचंय 2 लिटर, चिलिटेड झिंक घ्यायचंय 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपण बुरशीनाशकचा वापर करायचा आहे। मग तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक घेत असाल 22 घेत असाल तर 250 ग्रॅम घ्या, रोको घेत असाल तर 250 ग्रॅम घ्या आणि कॉन्टॅक्ट फंगीसाइड मध्ये घेत असाल मग त्याच्यामध्ये तुम्ही एंट्रोकॉल घेत असाल तर 400 ते 500 ग्रॅम पर्यंत घ्यायचंय। साप घेत असाल तरी 200 लिटर पाण्यासाठी 400 ते 500 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला घ्यायचंय। आता ही फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणारी ही फवारणी आपल्याला एक 7-8 दिवसाच्या अंतराने आपल्याला व्हायरससाठी सेकंड फवारणी त्या ठिकाणी घ्यायची। मग त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट लक्षात घ्या, परफेक्टचा वापर करायचा आहे। परफेक्ट आपण त्या ठिकाणी घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली। त्यासोबत तुम्हाला परत एक बुरशीनाशक अशी एक फवारणी परत काढून घ्यायची। परत एक 7 ते 8 दिवसाच्या अंतराने परत व्हायरससाठी परत तिसरी फवारणी परत एकदा तुम्हाला कॉन्फिडर सुपर 200 लिटर पाण्यासाठी 80 ते 100 मिली पर्यंत घ्यायचंय। त्यासोबत आपल्याला झिलॉन परत एकदा फायटोट्रॉन कंपनीचं झिलॉन घ्यायचंय 200 लिटर पाण्यासाठी 800 मिली। या 2 ते 3 फवारण्या आपण जर नक्कीच आदलून बदलून घेतल्या तर व्हायरसला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील। याच सोबत आपण ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा ड्रिपचे ऍप्लिकेशन देणं गरजेचे आहे। ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना आपण सुरुवातीला जाळवणे आपण करतो, त्याच्यामधून तुमचा ऍक्ट्रा असेल, स्लेअर प्रो असेल, त्याचसोबत इमिडा असेल, याची सुद्धा आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून पूर्तता करून घेणं गरजेची आहे। त्याचसोबत आपण वाढीसाठी 13-40-13चा आपण ड्रिंचिंग मध्ये वापर करतो किंवा 12-61चा वापर करतो। एखाद्या ड्रिंचिंग मध्ये आपण कॅल्शियम नायट्रेटचा वापर करतो, 13-0-45चा वापर करतो। यासोबत बुरशीनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये तुमचा रोको असेल, 22 असेल, त्याचसोबत रिडोमिल गोल्ड असेल, या त्याच्या योग्य प्रमाणानुसार आपण त्याचा वापर करून घेणं गरजेचं आहे। हे जर व्यवस्थित आपल्या सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये जर आपण या 2 ते 3 ड्रिंचिंग आपण वेळोवेळी व्यवस्थित करून घेतल्या तर त्याचा सुद्धा आपल्याला चांगला फायदा त्या ठिकाणी होतो। आता हे करत असताना आपल्याला या स्टेजला आल्यानंतर कळी सेटिंगसाठी जे आपण फवारणी घ्यायची आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला 0-32 500 ग्रॅम बोरॉन, 100 ग्रॅम प्रोस्टीन, 500 मिली आणि रोको 250 ग्रॅम ही सुद्धा आपण एक फवारणी जर घेतली तर नक्कीच आपल्याला चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील। त्यानंतर पानांचं कार्य चांगलं राहिलं पाहिजे, कळी वाकडी व्हायला नको याच्यासाठी दुसरी फवारणी। मग त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप कॅल घ्यायचंय 500 मिली मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशकचा वापर करायचा। मग तुम्ही त्या ठिकाणी लुना घेऊ शकता 100 मिली। जर या फवारण्या वेळोवेळी व्यवस्थित घेतल्या तर आपल्याला सेटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी होईल। आता हे सर्व करत असताना टेम्परेचर जर मेंटेन ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आता हे 3 ते 4 दिवसाचं वातावरण पावसाचं आहे, ढगाळ वातावरण आहे, परंतु याच्यानंतर परत पुन्हा ऊन वाढण्याची शक्यता आहे। मग अशा वेळेस टेम्परेचर वाढण्याची शक्यता असल्यामुळे आपण त्या ठिकाणी फ्लोचं पाणी देण्याचं नियोजन ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही कारले पिकामध्ये शक्यतो फ्लोच्या पाण्याची व्यवस्थित जर नियोजन करत असाल तर आपल्याला नक्कीच टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन करता येईल। आता हळूहळू वरती सावली व्हायला सुरुवात झाली, तुमचे वेल चांगल्या पद्धतीने पसरायला लागले आणि हे पसरल्यानंतर पुन्हा सावलीतले आपण पिवळे पानं काढून घेणं, जे रोगराईचे पानं असतील ते आपण व्यवस्थित पद्धतीने काढून घेणं, हे जर काम नियोजनबद्ध केलं तर कारले पिकामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही। आज जर बघितलं तर दरवर्षीच्या तुलनेत आज 2025 मध्ये नक्कीच टेम्परेचर हे 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअसने जास्त आहे आणि या वातावरणामध्ये आपण काळजी घेणं नक्कीच गरजेची आहे। त्यासाठी योग्य फवारण्या तुम्हाला जे टेम्परेचर मेंटेनसाठी नियोजन दिलंय हे आपण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे। कुठेही दुपारच्या वेळेला पाणी देऊ नका, रात्रीच्या वेळेला शक्यतो पाणी देण्याचा प्रयत्न करा। फवारणी घेत असताना सकाळी 9 ते 10च्या अगोदर घ्या, त्यानंतर दुपारनंतर 4च्या नंतर फवारणी घ्या। हे सर्व नियोजन वेळेवर व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे। आता हे सर्व करत असताना तुम्हाला मी प्रत्येक पिकाबद्दलची माहिती व्हिडिओमधून देत असतो, परंतु जे शेतकरी आता नवीन बुकिंग करताय, कोणी टोमॅटोची बुकिंग करत असेल, मिरचीची करत असेल, कारले पिकाचे जवळजवळ 50-70 प्लॉट आता परिसरामध्ये जवळजवळ बुकिंग झालेले। मग आपण हे सर्व काम करतोय, परंतु हे सर्व काळजी आज बघितलं तर शेतकरी ज्या पद्धतीने काम करते किंवा त्याचा रिस्पॉन्स जर पिकाला चांगला मिळतोय तर आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे। काही अडचण असेल तर आपण ऑफिसला कॉल करून विचारून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला बुकिंग क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता। तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा। आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला, काही अडचणी असतील विचारून घेत चला। त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।